कृषी प्रदर्शनाला आपण आला आहात. एवढं मोठं कृषी प्रदर्शन तिसऱ्यांदा होत आहे. त्या संदर्भात काय सांगा? कृषी प्रदर्शन तिसऱ्यांदा होत आहे, चांगली गोष्ट आहे. रत्नागिरीच्या विकासाला कृषीच्या माध्यमातून, कृषी आणि कृषी उद्योगच्या माध्यमातून लोकांचं दरडोई उत्पन्न वाढवणं, GDP वाढवणं आणि यासाठी लोकांना त्याची माहिती देणं आणि त्या दृष्टीने आजचे कृषी मेळावा किंवा महोत्सव होता. आणि आमच्या यादव साहेबांचं यात सगळं श्रेय त्यांचं आहे, प्रसाद यादवांचं. कोकणाचा दृष्टिकोन असे पद्धतीचे महोत्सव जे आहेत ते कोकणामध्ये वारंवार होणं गरजेचं आहे. आपली सूचना मान्य करू आणि वारंवार घेऊ. साहेब, निवृत्तीचे संकेत अशी चर्चा आहे राणेंकडून. कोणी दिले? आपल्याकडे नाही, असं नाही. वाक्य माझं नीट बघा. माझं वाक्य असं जे चाललं, जर मी रिझल्ट लोकांना देऊ शकलो नाही तर माझ्या ह्या पदांचा उपयोग काय, मग मी विचार करेन, असं वाक्य. निवृत्त होतो असं नाही. जर माझ्या पदाचा उपयोग जनमानसाला होत नसेल आणि होऊ देत नसतील तर पूर्ण विराम. थोडीशी चिक्कर घोळ आल्यासारखं वाटलं होतं. आता तब्येत कशी आहे? तब्येत कशी आहे? नाही, असं काय, अशी बोलताना की मी वर जातानाच माझं ब्लड प्रेशर लो झालं होतं आणि डायबिटीस 350च्या वर गेलं आणि त्याच्यामुळे थोडी चक्कर आली होती. आता मी परत ठीक आहे. आता परत एका शाळेत चाललो. येतात तर फॉलो मी.